आज एक नारळ फोडायला घेतलं, पण त्यानंतर ना एका मागून एक इतक्या गोष्टी घडल्या की दिवस कसा गेला कळलंच नाही. आप्याचा मस्त सकाळी नाश्ता झाला, त्यानंतर जेवणाची तयारी सुरू केली. पण ना मला वाटण बनवायचं होतं आणि वाटणसाठी खोबरंच नव्हतं घरात, म्हणून नारळ फोडायला घेतला. पण तो नारळ अजिबात फुटत नव्हता. नंतर कसा तरी फुटला, पण त्याचं निम्मी पाणी तर खालीच सांडलं. म्हटलं जाऊ दे, खोबरं तर मिळालं ना. त्यानंतर त्यातले खोबरं काढून मी ते कापून घेतले आणि भाजायचं होतं. आता हे काम यांच्याकडे असतं, पण आज हे घरी नाहीत म्हणून मला करायला लागतं. आणि खोबरं भाजत असताना ना खिडकीच्या बाहेर बघितलं तर एवढा जोराचा वारा वादळ सुरू होतं आणि खिडकीतनं आत पाणी येत होतं. कांदा खोबऱ्याचं मस्त वाटण तयार झालं. त्यानंतर वाटाण्याची उसळ बनवून घेतली आणि एक काम ते माझं सारखं सारखं राहून जातंय, ते म्हणजे शेंगदाण्याचे लाडू बनवायचे. आणि त्यासाठी मी थोडे थोडे शेंगदाणे फोडते, पण किती केले तरी ते शेंगदाणे ना लाडूसाठी साचतच नाहीये. प्रत्येक वेळ फोडलं की ते ना भाजीतच वापरलं जाते. आज पण म्हटलं फोडेन, पण ते बघा एवढेसे शेंगदाणे फोडल्याने दुसरं काम मध्ये आलं. आता उद्या आहे आषाढी एकादशी, त्यासाठी साबुदाणा भिजत केला. चला तर बाय.